भगिनींच्या समोर मी नतमस्तक होतो। खरं म्हणजे फक्त माझ्या बहिणी नाहीत तर एक विराट स्त्री शक्तीचे एक दर्शन या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना झालेलं आहे। त्यानंतर आज अनेक जिल्ह्यांमधून आज आपल्या उपराजधानी नागपूरमध्ये हा कार्यक्रम होतोय। मला आता आमच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये माझ्या बहिणींनो 1,07,00,000 माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे आपण वर्ग केले। 3,225 कोटी रुपये पहिल्या टप्प्यात। दुसऱ्या टप्प्यात लाभार्थी 52 लाख लाभार्थी आणि 1,562 कोटी रुपये आज या ठिकाणी आपण वितरित केलेले आहेत। मला वाटतं 1,60,00,000 आपण पोहोचलोय। मला मगाशी आमची छोटी बहीण मंत्री सांगत होती हे 2.5 कोटी पर्यंत या बहिणींच्या नोंदी जातील। मी माझ्या छोट्या बहिणीला आदितीला सांगितलं तू काळजी करू नको। नमस्कार मित्रांनो, सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर आलेली आहे आणि लाडक्या बहिणींना आता 2 हप्ते एकत्र वितरित केले जाणार आहेत। त्यामुळे आनंदाची बातमी अखेर आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे साहेब आणि मंत्री अदितीताई तटकरे मॅडम या सर्वांनी मिळून आता लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट द्यायचं ठरवलेलं आहे। कारण गणेश चतुर्थी आणि गौरी पूजन या निमित्ताने आता 2 हप्ते महिलांना एकत्रित जमा होणार आहेत। त्या निमित्ताने आता 2 सणानिमित्त 2 हप्ते महिलांना हे कधी क्रेडिट केले जाणार आहेत। सर्वात महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत। कोणत्या दिवशी महिलांच्या खात्यात हे 2 हप्ते क्रेडिट केले जाणार आहेत, काय असणार आहे ती सखोल अपडेट आपण जाणून घेणार आहोत। आणि सर्व महिलांना अखेर जी खुशखबर यायला पाहिजे होती ती आता अखेर आलेली आहे। कारण ऑगस्ट महिन्याचा 1 हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा 1 हप्ता असे 2 हप्ते कोणत्या दिवशी आता बहिणींच्या खात्यात क्रेडिट होणार आहेत, कोणत्या बहिणी पात्र असणार आहेत, कोणत्या बहिणी अपात्र असणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत। त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा। तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे येणार आहेत ते आपण पुढे सांगणार आहोत। कोणत्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे क्रेडिट केले जाणार आहेत सर्व काही अपडेट आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे महत्त्वाची अपडेट असणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात आता कोणत्या दिवशी 2 हप्ते एकत्रित जमा होणार असल्याची माहिती आलेली आहे। कोणती मोठी अपडेट असल्यामुळे कोणत्या दिवशी हे पैसे जमा केले जाणार आहेत आणि महत्त्वाचा निर्णय अखेर घेण्यात आलेला आहे। मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आता महिलांना चिंता करण्याची गरज नाही। सर्व लाडक्या बहिणींना आता हे पैसे जमा होणार आहेत, परंतु हे कोणत्या दिवशी क्रेडिट केले जाणार आहे सर्वात महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेत आहोत। महिलांना आता सर्व महिलांना लाभ दिला जाणार आहे। ज्या पात्र महिला आहेत अशा महिलांना आणि ज्या अपात्र आहेत त्यांना तर इथून मागेच लाभ बंद केलेला आहे, परंतु काही ज्या महिला आहेत त्या पेंडिंग यादीमध्ये आहेत त्यांना सुद्धा हा लाभ दिला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे, महिलांसाठी आनंदाची अपडेट सुद्धा म्हणता येईल। कारण आता महिलांच्या खात्यात एकत्रित 2 हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। त्यामुळे सणानिमित्त महिलांना पैसे तर येणार, पण ते कोणत्या दिवशी क्रेडिट होणार आहेत त्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय केल्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। कारण महिलांना काही काम करावे लागणार आहेत। ज्या महिलांना पेंडिंग यादीमध्ये नावे आहेत त्या महिलांना जे वेगळे काम आहे 2 कामं सांगणार आहेत, ते 2 कामं केल्याच्या नंतर आता महिलांना 100% पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे हे 2 काम करून घेणं गरजेचं आहे। कोणते असणार आहेत ते आपण जाणून घेऊयात। कोणते 2 काम करायचे आहेत त्यानंतर आता महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। सर्व महिन्याला लाभ जमा होणार आहे का तर ते आपण अपडेट जाणून घेणार आहोत। कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे, तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे पडणार आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे महत्त्वाची अपडेट असणार आहे। संपूर्ण व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ संपूर्ण महिलांना शेअर करा, कारण ही अपडेट फक्त आपणच देत आहोत। सर्व काही अपडेट तुम्हाला समजणार आहे। लाडकी बहीण योजनेविषयी सर्वात महत्त्वाचे अपडेट असणार आहे। सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेता येणार आहे। त्यामुळे आनंदाची अपडेट असणार आहे। सर्व महिलांना गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आता महिलांना 2 हप्ते एकत्रित वितरित जे लाभ आहे तो आता वितरित केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। अदितीताई तटकरे मॅडम यांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब यांनी सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता महिलांना
कुठेतरी खुशखबर देण्याचा सरकारचा निर्णय योग्य आहे, कारण शासनाने गणेशोत्सव आणि गौरीपूजनच्या निमित्ताने महिलांच्या खात्यात हे पैसे क्रेडिट करण्याचा निर्णय अखेर घेतलेला आहे। त्यामुळे महिलांना हे पैसे आता कोणत्या दिवशी क्रेडिट होणार, कोणत्या जिल्ह्यात 3 टप्प्यात वाटप ठरलेलं आहे, कोणत्या 3 टप्प्यात कोणते जिल्हे असणार आहे, सर्व काही महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेऊ। तुमच्या सर्व मनातील शंकांचं निरसन आता एकाच व्हिडिओमध्ये होणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण अशाच पद्धतीची नवनवीन अपडेट आपण सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। 14वा आणि 15वा हप्ता हे दोनही हप्ते आता एकत्रित वितरण केले जाणार आहेत। तीच अपडेट आपण पाहत आहोत। 14वा आणि 15वा हप्ता दोनही हप्ते महिलांच्या खात्यात आता वितरित होणार आहेत। त्याची डेट काय आलेली आहे, सर्व काही डिटेल माहिती आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी डेट सकट सांगितलेलं आहे कोणत्या दिवशी खात्यात जमा होणार, ही सुद्धा अपडेट दिलेली आहे। आणि आता महिलांच्या खात्यात हे पैसे लवकरच वर्ग करण्यात येणार असल्याने सर्व काही महिलांना आनंदाची बातमी अखेर आलेली आहे। त्यामुळे महिलांना आता कोणत्या दिवशी होणार आहेत, काय केल्यानंतर पैसे जमा होणार आहे, सर्व काही माहिती आपण जाणून घेणार आहोत। काय करायचं आहे महिलांना, काय काम करायचं आहे। काही महिलांना 12व्या हप्त्यापासून जर लाभ भेटला नसेल तरीसुद्धा त्यांना परत एकदा हा लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे सर्व महिलांनी काय करून घ्यायचं आहे, कोणते काम करून घ्यायचं आहे। पहिलं काम तुम्हाला करायचं आहे आधार अपडेट करणं, आधार अपडेट करून घ्यायचं आहे। दुसरं काम जे आहे ते आधार सेटिंग करून घ्यायचं आहे। तिसरं काम करायचं आहे पूर्ण डीबीटी आहे का चेक करून घ्यायचे। डीबीटी ऑन असेल तर काळजी करण्याची गरज नाही, सर्व महिलांना हा लाभ भेटेल। परंतु तुमचा काही प्रॉब्लेम असेल, अकाउंट होल्ड असेल, अकाउंटची KYC झालेली नसेल, या कारणास्तव काही महिलांना आता याचा लाभ वितरित होत नाही आहे। त्यामुळे सर्व महिलांनी हे सर्व काम करून घ्यायचे आहेत। तर महिलांना काळजी करण्याची गरज नाही। 12व्या हप्त्यापासून जरी लाभ आला नसेल तरीसुद्धा तो सर्व लाभ तुमच्या अकाउंटला जमा होईल। 12वा येईल, 13वा येईल, 14वा येईल, तीनही हप्ते तुमच्या खात्यात जमा होतील। आणि ज्या महिलांना 13व्या हप्त्यापर्यंत क्लिअर पैसे आलेले आहेत त्या महिलांना आता 14 आणि 15वा हप्ता असे दोनही हप्ते त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। त्यामुळे महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। जे 2 हप्ते आहेत आता एकत्रित वितरण चालू होणार आहे। आणि लाडकी बहीण योजनेची पडताळणी करायचं जे ठरवलेलं होतं त्यामुळे ती पडताळणी आता तरी स्थगित झालेली आहे, कारण ज्या अंगणवाडी सेविका नेमल्या जाणार होत्या त्यांनीच आता नकार दिलेला असल्यामुळे ही पडताळणी सध्या स्थगित झालेली आहे। परंतु जर ही पडताळणी ठरली, केव्हाही जर चालू झाली, तर त्यामध्ये कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत ते सुद्धा जाणून घेणार आहोत। पहिला प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, इन्कम टॅक्स घरात कोणी भरतं का। इन्कम टॅक्स जर भरत असाल तरीसुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे। घरात किती महिला लाभ घेत आहेत हा एक प्रश्न असणार आहे। 2 महिला लाभ घेत असतील तर काळजी करण्याची गरज नाही, पण 3 महिला जर लाभ घेत असतील तर मात्र 1 महिलेचा लाभ बंद केला जाणार आहे। त्यामुळे तिसरा प्रश्न आहे, कुटुंबाचं उत्पन्न किती आहे। 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर काळजी करायची नाही, पण 2.5 लाखाच्या उत्पन्न पुढे असेल तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो। रेशन कार्ड कोणता आहे हा एक प्रश्न विचारला जाईल। पांढरे रेशन कार्डवाल्यांचा लाभ बंद केला जाईल। 4 चाकी गाडी आहे का हा एक प्रश्न असणार आहे। सरकारी नोकरीला कोणी आहे का, कुटुंबातील सरकारी नोकरीला कोणी आहे का हे सुद्धा विचारलं जाणार आहे। त्यामुळे सरकारी नोकरीला जर घरातील कोणी असेल तरीसुद्धा तुमचा लाभ बंद केला जाऊ शकतो। आणि इतर योजनेचा लाभ घेत आहात का हा सुद्धा एक प्रश्न असणार आहे। इतर योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी वेगळा नियम आहे। काय असणार आहे तो नियम, तर महिलांना जर इतर योजनेतून 1000 रुपये मिळत असतील आणि लाडकी बहीण योजनेच्या त्या महिला जर लाभ घेत असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेतून फक्त 500 रुपये जमा होत असतात। त्यामुळे इतर योजनेचा हा एक वेगळा नियम आहे। आणि आता या अटीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेची पडताळणी केली जाणार असल्याने आता सध्या तरी अंगणवाडी सेविकांनी याला विरोध दर्शवलेला आहे। त्यामुळे कोणाचा रोष अंगावर घ्यायचा असं लाडकी बहीण योजनेची जी पडताळणी आहे ते अंगणवाडी सेविकांनी नाकारली आहे। अंगणवाडी सेविका म्हणत आहेत की कोणत्या कुटुंबाचा रोष आम्ही गावातील अंगावर घ्यावा, कारण अंगणवाडी सेविकेवर लोक नाराज होऊ शकतात। त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी हा जी पडताळणी आहे ती करण्याचं नाकारलेलं आहे। शासनाला तशी अपडेट त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे जर तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह असेल आणि तुमच्या मनात काही शंका असतील तर तुमच्या मनातील शंकांचं निरसन आता आपण पाहणार आहोत। महिलांचे सतत विचारले जाणारे प्रश्न काय आहेत, तर महिला आपल्याला विचारत असतात की फॉर्म ॲप्रूव्ह आहे, सर्व काही क्लिअर आहे, परंतु पैसे आले नाहीत। कारण या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत। सर्व महिलांचं जर सर्व क्लिअर असेल तर पैसे का आलेले नाही, तुम्हाला काहीतरी अडचण असणार आहे, काय प्रॉब्लेम असणार आहे। तुमचं एकतर अकाउंट होल्ड असू शकतं, अकाउंटची KYC आलेली असू शकते, आणि जर या व्यतिरिक्त काही असेल तर तुमचं हे पैसे लाभ वितरित होत नसेल। त्यामुळे सर्व क्लिअर असेल तर तुम्हाला लाभ यायलाच पाहिजे। तुमचा लाभ अपात्र असाल तरच बंद होऊ शकतो, अन्यथा तुमचा लाभ तुम्हाला भेटायला पाहिजे। परंतु तुमचं सर्व काही क्लिअर असणं गरजेचं आहे। सर्व क्लिअर करून घ्या तरच तुम्हाला पैसे पडतील। दुसरा जो प्रश्न असणार आहे महिलांचा, फॉर्म भरताना जे बँक अकाउंट दिलं होतं त्यामध्ये पैसे येत नाही आहेत,
महिलांना एक सांगण्याची गरज आहे की तुमचं आधार कार्ड ज्या बँकेला लिंक असतं, DBT ज्या बँकेला केलेली असती त्याच बँक खात्यात आता पैसे येत असतात। त्यामुळे तुमचं जे अकाउंट दिलेलं आहे त्यालाच DBT ऑन करून घ्या, तुम्हाला त्या अकाउंटला पैसे यायला चालू होतील। आणि या चुका टाळणं गरजेचं आहे। बँक खातं इनॲक्टिव्ह जर असेल, होल्ड असेल तर सुद्धा तुम्हाला लाभ भेटत नसतो। त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। जर बँक अकाउंट होल्ड असेल तरीसुद्धा लाभ तुमचा वितरित होणार नाही, किंवा अकाउंट इनॲक्टिव्ह असेल, तुमच्या अकाउंटला मिनिमम बॅलन्स तुम्ही पाळलेलं नसेल, ठेवलेलं नसेल तरीसुद्धा तुमचा लाभ हा बंद होऊ शकतो। त्यामुळे तुमच्या खात्यात हे पैसे DBT होत नसतं। त्यामुळे तुमचं इनॲक्टिव्ह अकाउंट ॲक्टिव्ह करून घ्या आणि तुमचं अकाउंट होल्ड असेल तर त्यावर पैसे टाका, तुमचं होल्ड काढून घ्या। तुम्ही हे जर या चुका टाळल्या तर तुमच्या खात्यात पैसे 100% जमा होत असतात। दुसरी चूक काय करायची नाही आहे तर आधार अपडेट करून घेणं गरजेचं आहे। सर्व महिलांना एक विनंती आपण पहिल्याही व्हिडिओमध्ये केलेली होती की आधार अपडेट करून घ्या। आधार अपडेट नसेल तर DBT होत नसतं, DBTचे पैसे तुमच्या खात्यात येत नसतात। त्यामुळे आधार अपडेट असणं गरजेचं आहे, कारण आपल्या मोबाईलला जर एखादा ॲप असतो तो जर अपडेट केला नाही तर त्यामध्ये कामकाज बंद होतं, ते डायरेक्ट क्रॅश व्हायला चालू होतं। त्यामुळे तशाच पद्धतीने आधार अपडेट नसेल तर ते क्रॅश होत असतं, DBT तुमच्या खात्यात येत नसते। त्यामुळे हे सुद्धा अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे, ही सुद्धा काम करून घेणं गरजेचं आहे। आणि जॉईंट अकाउंटसुद्धा द्यायचं नाही आहे, कोणत्याही योजनेला जॉईंट अकाउंट द्यायचं नाही आहे। सिंगल अकाउंट खोलायचं आणि ते अकाउंट तुमच्या योजनेला द्यायचं। पूर्ण जर लाभ तुम्हाला पाहिजे असतील, गॅस KYC करायची आहे आणि आधार कार्ड अपडेट करून घ्यायचे, आधार कार्ड गॅसला जोडून घ्यायचे, मोबाईल नंबर जोडून घ्यायचा, बँक अकाउंटची KYC करून घ्या, तर तुम्हाला अजून 2490 रुपयांचा लाभ भेटणार आहे। कशाचा असणार आहे तो 2490 तुम्हाला भेटणार आहे ते गॅस एजन्सीमधून। 3 गॅस मोफतचे जे पैसे असतात ते तुमच्या खात्यात येत असतात। 3 गॅसचे मोफत 430 रुपयाने तुम्हाला 3 गॅस 2490 रुपये 1 वर्षात जमा होत असतात। त्यामुळे हे पैसे पाहिजे असतील तर गॅस KYC करणं गरजेचं आहे। आणि 14वा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर आज कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट आता आपण जाणून घेऊयात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 14वा आणि 15व्या हप्त्याचं वाटप जे ठरलेलं आहे, 15वा हप्तासुद्धा आता महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे। त्यामुळे 2 हप्ते कोणत्या महिलांना येणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात येणार आहेत, पैसे न येण्याची कारणेसुद्धा आपण जाणून घेऊयात। 14वा हप्ता तुम्हाला कशामुळे येणार नाही, काही महिलांना 14वा हप्तासुद्धा पडणार नाही, तो कशामुळे पडणार नाही तर पैसे न येण्याची कारणेसुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे। कोणत्या महिलांना 14वा हप्ता येणार नाही आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊयात। पैसे न येणार कशामुळे येणार नाही आहेत, KYC जर तुम्ही केलेली नसेल, EKYC आलेली आहे आणि ती केलेली नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। नवीन अपडेट आणि अटी शर्तींचं पूर्ण जे आहे ते अपडेट करणं गरजेचं आहे, KYC करणं गरजेचं आहे। बँक अकाउंटची EKYC करून घ्यायची आहे। बँक अकाउंटची EKYC जर केली नाही तरीसुद्धा तुम्हाला लाभ भेटत नाही। आधार कार्ड अपडेट नसेल आणि त्यामुळे आधार कार्ड अपडेट नसेल तर DBTच्या माध्यमातून हे तुमच्या खात्यात पैसे वर्ग केले जात नाहीत। त्यामुळे हा सुद्धा महत्त्वाचा अपडेट तुम्हाला ठरणार आहे। आणि उत्पन्नाची जर खोटी माहिती दिली असेल तर तुमचं नाव अपात्र यादीमध्ये टाकलं असेल, 3 यादी आलेले आहेत, कोणत्या यादीमध्ये तुमचं नाव आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। हे करा लगेच पैसे, आधार कार्ड करायचं, आधार सेटिंग करायचं आहे, DBT ऑन करायचं आहे, आधार अपडेट करायचं आहे। सर्व केल्यानंतर 12वा, 13वा, 14वा राहिलेले हप्ते प्लस 15वा हप्ता असे 4 हप्ते तुमच्या खात्यात पडू शकतात। त्यामुळे 3 यादीच्या माध्यमातून आता महिलांची निवड केली जात आहे। पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्पा आणि तिसरा टप्पा, पेंडिंग यादी, अपात्रता यादी आणि पात्रता यादी, या 3 यादी लागलेल्या आहेत। तुमचं नाव कोणत्या यादीत आहे हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे। काय केल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे पडणार आहेत आणि पात्रता यादीमध्ये कोणत्या महिला आहेत, अपात्रता यादीमध्ये कोणत्या आहेत आणि पेंडिंग यादीमध्ये कोणत्या आहेत। जर तुम्हाला सुरळीत हप्ते येत असतील मात्र तुम्हाला काही कारणास्तव आता पैसे आलेले नसतील तर मात्र तुमचं नाव पेंडिंग यादीमध्ये असू शकतं आणि ते जर तुम्ही सर्व क्लिअर करून घेतलं तर तुमचं नाव पात्रता यादीमध्ये जाणार आहे आणि तुम्हाला राहिलेले हप्ते प्लस नवीन येणारा 14वा आणि 15वा हप्ता येणार आहे। अपात्रता यादीत नाव असेल तर तुम्हाला हप्ता येणार नाही आहे, परंतु पात्रता यादीत नाव असेल तर 14वा आणि 15वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेतलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी जो 14वा हप्त्याचा निर्णय घेतलेला आहे, 14वा प्लस 15वा हप्ता 3000 रुपये महिलांच्या खात्यात आता जमा होणार आहेत। आनंदाची अपडेट आहे, कोणत्या महिलांना हे पैसे जमा होणार आहेत। पहिलं काम आधार सेटिंग करायचं, EKYC करायची आणि आधार अपडेट करायचं। 4500 रुपये तुमच्या खात्यात येतील, 1500, 1500 आणि 1500 3 हप्ते तुमच्या खात्यात येणार। पहिले राहिलेले 3 हप्ते, आता 2 हप्ते, 5 हप्त्यांचं पैसे 19,500 रुपये आतापर्यंत जमा झालेले आहेत। 1500 रुपयांचा 14व्या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे आणि 15व्या हप्त्याचा 1500 रुपयांचा हा 15वा हप्ता दिला जाणार आहे। लाडक्या बहिणींना आता 14वा आणि 15वा हप्ता येणार आहे। कोणते जिल्हे तर 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे। सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, महिलांसाठी इलेक्ट्रिक स्कूटर आणि
शिलाई मशीन या 2 लाभसुद्धा अर्ज चालू झालेले आहे तुमच्या खात्यात. हे सुद्धा पैसे जमा होतील. अर्ज करून घ्या. ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज करायचे असतात. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा आणि हा व्हिडिओ संपूर्ण